काढून घेण्याचं काम हे करावं लागेल, त्याशिवाय दुसरा कुठला फायदा नाही. आज आम्ही सातत्याने सांगतो त्यांची कामाची हजर बघितल्याच्यानंतर मजुरांच्या हिताची जपणूक पार्लमेंटमध्ये आम्ही बसतो, खासदार लोकांशी गप्पा गोष्टी करतो. पार्लमेंटमध्ये एक सेंटर हॉल आहे, तुम्हाला माहीत असेल, आणि ती जागा अशी आहे की राज्यसभा असो किंवा लोकसभा असो त्याचे सदस्य वेळ असला तर त्या ठिकाणी एकत्र भेटतात. तो कुठल्याही पक्षाचा असतो, बोलतात, गप्पा मारतात, काही प्रश्न असतील ते मांडतात. तिथं कधी पक्षीय अंतर कोणी आणत नाही. पण आम्ही अलीकडेच पाहतो मोदी साहेब तिथं जातात म्हणल्याच्या नंतर सत्ताधारी पक्षाचे खासदार खाली मान घालतात, त्यांना दिसू का नाही विरोधकांशी आम्ही बोलतोय म्हणून. एक प्रकारची दहशत त्यांच्यासुद्धा त्या ठिकाणी आहे. आणि ही दहशत निर्माण करण्याचं काम स्वतःच्या पक्षाच्या सदस्यांचं त्यांच्या हातात. पुन्हा सत्ता द्यायची का? काँग्रेस सत्ताधारी पक्षाचे खासदार हलूच कानात आम्हाला सांगत असतात की दर मंगळवारी तिथं पक्षाची बैठक असते भाजपच्या सर, आणि त्या बैठकीमध्ये चर्चा नाही करत, लोकांना आपलं मत मांडता येत नाही. मोदी साहेब बोलणार, ते विचार मांडणार, ते ऐकायचे सगळ्यांनी जायचं. दुसरा कुणालाही त्या ठिकाणी एक शब्द बोलण्याचा अधिकार नाही. याचा अर्थ आम्ही अलीकडच्या काळामध्ये रशियाच्या एका राज्यकर्त्याचं वर्णन वाचतो, आणि तो राज्यकर्ता म्हणजे मी यांच्या पूर्ण रशियाचं प्रशासन, रशियाची शासन यंत्रणा, आणि त्या व्यक्तीचं नाव पुतीन. आज या देशामध्ये मोदींच्या रूपानं नवीन पुतीन तयार होतं का काय ही चिंता या देशाच्या जनतेला आहे. आणि म्हणूनच सातत्याने अनेक लोक बोलतात की या देशाचं संसदीय लोकशाही संकटात जाईल असं चित्र दिसतंय. आणि ते मी मानतो असं नाही. हेगडे नावाचे एक मंत्री, केंद्र सरकारचे मंत्री, बंगलोरचे, त्यांनी बंगलोरमध्ये भाषण केलं की हा देश ज्या पद्धतीनं मोदींना चालवायचा आहे ते जर चालवायचा अधिकार त्यांना द्यायचा असेल